दगडात कोरलेला इतिहास अगदी चलचित्रासारखा बघायचा असेल तर नक्की हम्पीला यावे. त्या काळची किष्किंधा आणि आत्ताची हम्पी. तर आज मी इथल्या थोड्या कमी एक्सप्लोर्ड पण एकदम भन्नाट जागा तुम्हाला दाखवणार आहे. दिवसाची सुरुवात बडवी लिंग दर्शनाने झाली. वर्षभर तुंगभद्रेच्या पाण्याखाली असणारं हे 3 मीटर उंचीचं शिवलिंग. त्याच्याच बाजूला विष्णू भगवानांचे चौथे अवतार असलेले नरसिंह भगवानांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. या मूर्तीवर 7 फणे असलेला नागसुद्धा कोरलेला आहे. खूप सुंदर हे त्यावेळेचं आर्किटेक्चर आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो प्रसन्न विरूपाक्ष मंदिर बघायला. तर असं म्हणतात की जे विरूपाक्ष मंदिर मी पहिल्या व्लॉगमध्ये दाखवलं ते सामान्य लोकांसाठी होतं आणि रॉयल राजेशाही लोक जे होते त्यांच्यासाठी हे प्रसन्न विरूपाक्ष मंदिर बांधलेलं होतं. त्यानंतर आम्ही गेलो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या हजार राम मंदिरामध्ये. नावाप्रमाणेच इथे रामायणाची खूप सारी चित्रे कोरलेली आहेत. बाह्य भिंतींवर आपल्याला बघायला भेटते राजेशाही जीवनशैलीतील मिरवणूक, हत्ती, नर्तकी आणि आतील भिंतींवर तुम्हाला संपूर्ण रामायण कोरलेले बघायला भेटेल. जसं की एखाद्या भिंतीवर चलचित्र रेखाटावं तसंच इथं रामायणातील सर्व सीन्स कोरलेले आहेत. रामसीता विवाह, वनवास, सीताहरण, रावणाचा वध यांसारखे अनेक प्रसंग इथे तुम्हाला बघायला भेटतील. यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग कुठला असेल तर तो श्रवण बाळाचा प्रसंगसुद्धा इथे कोरलेला आपल्याला बघायला भेटतो. आईवडिलांना तीर्थाला नेणारा श्रवण बाळ आणि राजा दशरथांचा त्याला लागलेला बाण आणि त्यानंतर खाली कोसळून पडलेला श्रवण बाळ. यानंतरच राजा दशरथांना पुत्रवियोगाचा शापसुद्धा मिळालेला असतो. तसेच रामसेतू बांधणारी वानरसेना देखील तुम्हाला इथे कोरलेली बघायला मिळेल. किती अद्भुत आर्किटेक्चर आहे. याला बास रिलीफ स्टाईल आर्किटेक्चर म्हणतात. म्हणजे भिंतीपासून थोड्याशा वर कोरलं जातं जेणेकरून त्याला 3D इफेक्ट येतो. द्रविडियन बांधकाम शैली मंदिराची आहे. तर आत गाभाऱ्यामध्ये हे 4 काळे खांब दगडात कोरलेले विष्णू भगवानांचे अवतार तुम्हाला बघायला मिळतात. खूप सुंदर कोरीव काम ह्या आतील खांबांवर देखील आहे. असं हे हजार राम मंदिर. हे मंदिर बघता बघता तर मला खरंच खूप आनंद होत होता. अगदी जुन्या काळातच आपण गेल्यासारखं टाईम मशीनसारखं हे आर्किटेक्चर आहे. त्यानंतर आम्ही बघितला महानवमी डिब्बा. असं म्हणतात की राजे इथेच बसून सांस्कृतिक कार्यक्रम बघायचे. त्यानंतर पाहिली ही स्टेपवेल म्हणजे पुष्करणी. तर ह्यात पाणी सोडण्यासाठी देखील कसे दगडी पाट बांधलेले होते बघा. तर असेच छान छान व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की कमेंट करून तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते सांगा.